अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी खूप महत्त्वाची आहे. एक उजनी पर्यटन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महाराष्ट्र राज्यातलं सर्वात मोठं 123 TMCचं धरण उजनी धरण, ज्याच्यावरती पर्यटन व्हावं आणि या पर्यटनाच्या माध्यमातून फक्त मनोरंजनच नाही तर अध्यक्ष महोदय स्थानिकांना रोजगार निर्मिती होईल, माझ्या स्थानिक त्या ठिकाणी अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि सर्वांगीण विकासाचा परिसराचा विकास होईल. मंत्री महोदय, या ठिकाणी परदेशातनं पक्षी येतात आणि ते बघायला लोक लांबून येतात. मग बोटिंग असेल, वॉटर स्पोर्ट असेल, पक्षी निरीक्षण असेल, इतर इतकी मोठी संपत्ती त्या ठिकाणी आहे आणि या संपत्तीचा उपयोग त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एक वेगळं पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप करण्यासारखं हे स्थळ आहे. आणि मग याच अनुषंगानं त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आणि मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेनुसार अध्यक्ष महोदय याचा प्रस्ताव आराखडा तयार झाला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जलपर्यटन, जलाशय, धार्मिक, नैसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, पर्यटन विकसित आराखडा पूर्ण मंजूर होऊन मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली. 342,75,00,000 हा प्रस्ताव तयार झाला. जिल्हास्तरीय समितीवर त्या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे तो गेला आणि सुरू झाला. त्याच्यावर मंत्री महोदय टेंडर झालं. टेंडर झाल्यानंतर त्या ठिकाणी काही कारणास्तव म्हणजे मी आपल्याला सांगतो 10 जानेवारी 25 त्या ठिकाणी अधीक्षक अभियंता प्रशासक लाभ क्षेत्र सोलापूर जिल्हा यांचं पत्र जिल्हाधिकाऱ्याच्या नावावर आलंय. याच्यामध्ये यांनी कळवलंय की उजनी जलाशयाच्या पर्यटन योजनेत जलसंपदा विभागाला सहमती असल्याशिवाय यामध्ये सहभाग घेऊ नये आणि म्हणून ती योजना त्या ठिकाणी 1 वर्ष झालं ठप्प आहे. मग माझं आपल्याला विनंती आहे की एकदा मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली, आधी त्या ठिकाणी GR निघाला आणि मग पुन्हा असे या विभागानं पत्र देऊन हे काम का बंद पाडलंय, हे काम कधी सुरू होणार. याचबरोबर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय विखे पाटील साहेब पण इथं उपस्थित आहेत. विखे पाटील साहेबांनी एक भूमिका घेतली की या ठिकाणी मोठी प्रायव्हेट पार्टनरशिप आणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक आपण ह्याबरोबरच अजून मोठ्या प्रमाणात आपण इन्व्हेस्टमेंट आणू आणि इथं जलपर्यटनाला एक वेगळ्या पद्धतीनं